नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं शासकीय योजना या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची अपडेट घेऊन आलेली आहे, ती म्हणजे जनगणना 2027। राज्यात 1 मे पासून जनगणना विचारले जाणारे हे प्रश्न, चुकीची माहिती दिल्यास होणारे तब्बल इतका दंड। तर मित्रांनो, जाणून घेऊया याविषयी। देशात 15 वर्षानंतर होणारी जनगणना म्हणजे 1 एप्रिल 2026 पासून सुरू झालेली आहे। महाराष्ट्रात ही जनगणना 1 मे पासून सुरू होणार आहे। विशेष म्हणजे भारतातील पहिली डिजिटल जनगणना ठरणार आहे। यावेळी पारंपरिक पद्धतीसोबतच मोबाईल ॲप आणि स्वगणनेची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे। 1 मे ते 15 मे या कालावधीत ज्यांना शक्य आहे ते स्वतःची माहिती अधिकृत पोर्टलवर भरू शकतात। इतरांसाठी 16 मे ते 14 जूनपर्यंत नेहमीच्या पद्धतीने पहिल्या टप्प्यातील जनगणना होणार आहे। जनगणना कायदा 1948 नुसार जनगणना कर्मचाऱ्यांना चुकीची, अपूर्ण किंवा दिशाभूल करणारी माहिती देणे किंवा सहकार्य न करणे हे दंडनीय आहे। यासाठी 1000 रुपयापर्यंत दंड भरावा लागू शकतो। त्यामुळे सर्व नागरिकांनी अचूक, संपूर्ण आणि प्रामाणिक माहिती देण्याचे आवाहन सरकारने केलेले आहे। आता आपण जाणून घेऊया कोणते प्रश्न विचारले जाणार आहे। सर्वप्रथम घराबद्दल माहिती। घर क्रमांक, जनगणना घर क्रमांक, घराची फरशी कोणत्या मुख्य साहित्याने बनलेली आहे, घराच्या भिंतीसाठी कोणते मुख्य साहित्य वापरले गेलेले आहे, घराच्या छतासाठी कोणते मुख्य साहित्य वापरले गेलेले आहे, जनगणनेचे घर निवासासाठी वापरले जाते आहे की व्यवसायासाठी, घराची सद्यस्थिती काय आहे याबद्दल आपण माहिती जाणून घेतलेली आहे। त्यानंतर विचारले जाणार आहे कुटुंबाबद्दल माहिती। कुटुंब क्रमांक, कुटुंबात राहणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या, कुटुंब प्रमुखाचे नाव, कुटुंब प्रमुखाचे लिंग, कुटुंब प्रमुख अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर प्रवर्गातील आहे का, घराच्या मालकीची स्थिती काय, कुटुंबाच्या ताब्यात असलेल्या खोल्यांची संख्या, कुटुंबात राहणाऱ्या विविधांची जोडींची संख्या। आता आपण जाणून घेणार आहोत मूलभूत सुविधांची माहिती। पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, प्रकाशाचे मुख्य स्रोत काय, शौचालय आहे का, शौचालयाचा प्रकार, सांडपाण्याच्या निचराची व्यवस्था कशी आहे, अंघोळीच्या सुविधांची काय सोय आहे, स्वयंपाकघर आणि LPG PNG कनेक्शनची उपलब्धता, स्वयंपाकघरासाठी वापरले जाणारे मुख्य इंधन कोणते। आता आपण मालमत्ता आणि संवादाची साधने याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। संवाद साधण्यासाठी रेडिओ किंवा ट्रान्सलेटर आहे का, घरामध्ये टेलिव्हिजन आहे का, इंटरनेट सुविधा आहे का, लॅपटॉप किंवा कम्प्युटर आहे का, सायकल, स्कूटर, मोटरसायकल किंवा मोपेड आहे का, टेलिफोन, मोबाईल फोन किंवा स्मार्टफोन आहे का, कार, जीप किंवा व्हॅन आहे का, कुटुंबात मुख्यत्वे वापरले जाणारे धान्य कोणते, मोबाईल क्रमांक काय। आता आपण जाणून घेणार आहोत सरकारचे आव्हान काय असणार आहे। ते म्हणजे ही जनगणना केवळ आकडेवारी गोळा करण्याची प्रक्रिया नसून देशाच्या भविष्यातील नियोजन, विकास योजना, आरक्षण धोरण, संसाधन वाटप आणि धोरण निर्मितीसाठी आधारभूत ठरणारी आहे। ग्रामीण शहरी विकास, शिक्षण, आरोग्य, रोजगार यासारख्या क्षेत्रासाठी हे अपडेट अत्यंत महत्त्वाचे ठरतील। सर्व नागरिकांना, जनगणना कर्मचाऱ्यांना पूर्ण सहकार्य करावे आणि उपलब्ध असल्यास स्वगणनेचा पर्याय वापरावा। ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक भारतीयांची जबाबदारी आहे, असेच आव्हान सरकारने केलेले आहे। तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी आपल्या शासकीय योजना या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका।